हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. फायनली 11 राशी कंप्लीट झाल्यात आणि आजची 12वी राशी आहे, जी माझी फेवरेट आहे कारण माझी राशी आहे ती. सो मी माझी राशी मुद्दामून शेवटी घेतली कारण यु नो मला असं वाटते की आपण दुसऱ्यांना आधी त्यांच्या राशींबद्दल सांगितलं तर जास्त बेटर आहे आणि स्वतःच्या राशीबद्दल मी नेहमीच लास्ट ठेवते. सो येस, आज आहे तुला राशी याने लिब्रा. ज्यांची साईन तुला आहे, लिब्रा आहे, त्या व्यक्तींचा हा मंथ कसा असेल चला पाहूयात. मी तर खूप इंटरेस्टेड आहे ऑफकोर्स. कारण यु नो लिब्रा किंवा तुला राशी जी आहे ना, ही फक्त राशी नाही आहे माझ्यासाठी, इट्स माय होल पर्सनॅलिटी. माझं पूर्ण व्यक्तिमत्व तशा पद्धतीचं आहे. सो मी त्या राशीशी खूप जास्त कनेक्ट करते. शिवाय शनिदेवांची प्रिय राशी आहे किंवा त्यांचं खास लक्ष असतं, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात असं म्हणायला हरकत नाही. आवडतं मला. आय एम हॅपी की मी या राशीमध्ये जन्म घेतला. सो लेट्स चेक. ओके, तुमची पार्श्वभूमी मला असं दिसतं आहे की तुम्ही आत्ता मेहनत घेत आहात कुठल्या ना कुठल्या स्वप्नासाठी, कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेत आहात, प्रयत्नशील आहात. स्वतः काही ना काही करायची इच्छा आहे. गिव्हअप ॲटिट्यूड तुमचा बिलकुल नाही आहे. आणि मला असं दिसतं आहे ना की तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा खूप प्रोटेक्टेड आहात. सो इट्स ऑल अबाउट की जी पण तुमची विश आहे ती तुमच्या स्वतःबरोबर तुमच्या फॅमिलीशी किंवा समाजाच्या हिताशी रिलेटेड आहे, असं सुद्धा मला दिसत आहे. ओके, तर बघूया तुमचा डिसेंबरचा महिना कसा असेल. ओके ओके. ओ माय गॉड, शिट. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 10 ऑफ वॉन्ड्स, 5 ऑफ कप्स, 7 ऑफ वॉन्ड्स, 10 ऑफ सॉर्ड्स आणि लास्ट आहे 4 ऑफ कप्स. तर मला एकंदरीत असं दिसतं आहे, हा जो महिना आहे तुमच्यासाठी, तुमच्या लाईफवर स्टार्टिंगचे थोडे दिवस तुम्हाला डेफिनेटली बर्डन वाटू शकतं की कसं सिच्युएशनमधनं बाहेर पडायचं. जितकं तुम्ही सिच्युएशनमधनं बाहेर पडायचा प्रयत्न करताय तितकंच तुमच्यावर दडपण येत जात आहे. फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही खचून जाऊ शकता. तुमच्या लाईफमध्ये असे प्रसंग घडतील की जिथे तुम्हाला असं वाटेल की करायचं काय नक्की. आणि आय थिंक अर्धा महिना लोटलाय तर या सिच्युएशनला तुम्ही फेस केलंच असेल डेफिनेटली. मला असं दिसतंय ना की या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की जितकं तुमच्यावर बर्डन आहे किंवा जितकं नैराश्य आहे तितकंच तुमच्याकडे काहीतरी आहे जे तुमच्याकडे शिल्लक आहे. तर जे तुमच्याकडे टॅलेंट आहे, जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे, त्या गोष्टीसाठी थँकफुल राहा. त्या गोष्टींना इतकं वाढवा की हे जे 3 कप्स पडलेले आहेत, ज्या तुम्हाला रिकामे आहेत, त्यांना तुम्ही फुलफिल करू शकाल. सो मला असं दिसतंय थोडंसं तुम्हाला इथे मेंटली स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे. काही लोकांसाठी हेल्थ इश्यूज मला दिसत आहेत किंवा असं म्हणू शकतो आपण की ॲक्च्युली हे वर्षच तुमच्यासाठी असं गेलेलं आहे की जिथनं तुम्ही प्रॉब्लेम्समधनं सोल्युशन काढले आहेत. रिअल फेसेस तुमच्या समोर आलेले आहेत. कोण तुमचं स्वतःचं आहे आणि कोण तुमचे नाही आहेत या गोष्टीबद्दल पुन्हा खात्री तुम्हाला पटलेली आहे. त्यामुळे तुम्हाला एकाकीपणा, अलोननेस भरपूर जाणवत असेल. बट तरीही नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड, तुम्ही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काढायचा प्रयत्न करत आहात आणि तीच एनर्जी मला इथं दिसते आहे. बट येस, ॲट दी एंड मला असं दिसतं आहे आफ्टर 15 डेज किंवा आफ्टर 10 to 15 डेज, येस,
तुमच्या लाईफमध्ये अशी अपॉर्च्युनिटीज येईल ज्याच्यामुळे तुमचे हे 3 कप भरले जातील, जे इथे रिकामे आहेत ना. सो जाताना, हा मंथ जाताना किंवा हे वर्ष जाताना तुम्हाला एक अशी अपॉर्च्युनिटी देऊन जाईल जे तुम्हाला मेहनतीला यश देईल. कारण इथे 3 ऑफ पेंटिकल्स आहे, म्हणजे तुम्हाला इक्वल गिव्ह अँड टेक मिळणार आहे. आणि ही गोष्ट सडन होणार आहे, डेथ. तुम्ही जेव्हा स्वतःवर मेहनत घ्याल तेव्हा ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होईल. सो सक्सेस तुमच्यासाठी आहे, फक्त तुम्हाला स्वतःला चेंज व्हायची गरज आहे. काही स्वतःमध्ये थॉट प्रोसेस तुमची चेंज करायची गरज आहे. आणि डोळे उघडे ठेवून डोळसपणे गोष्टीकडे पाहायची गरज आहे. जेव्हा तुम्ही या फॉर्ममध्ये याल तेव्हा तुमच्या लाईफमध्ये गोष्टी डेफिनेटली चेंज होतील. तर आपण बघूया की काय तुम्हाला टाळायची गरज आहे आणि काय तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. निराश होऊ नका. लाईफमध्ये ना कधी कधी जेव्हा सिच्युएशन आपल्याला स्टक करते ना, याचा अर्थ तुम्ही खूप जास्त पुढे जाणार असता. सो जितकं तुम्हाला स्टकनेस आहे तितकेच तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या लाईफमध्ये सक्सेस आहे. सो फायनान्शियल कॉन्सन्ट्रेट. येस, तुम्ही स्टार्टिंगला फायनान्शियल प्रॉब्लेम्सना फेस कराल, बट ॲट दी एंड बॉटम ऑफ अ डेक आहे फायनान्स. तो डेफिनेटली ॲट दी एंड तुमच्या लाईफमधला फायनान्शियल सिच्युएशनसाठी डोअर ओपन होतील, फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळतील. अगेन तुम्हाला स्वतःच्या रिअल फॉर्ममध्ये यायचं आहे. स्वतःला तुम्ही जसे आहात तसे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमच्यासमोर रिअल लोकांचे फेस समोर येतील. खूप विचार करून डिसिजन घेण्याची गरज आहे. तुम्हाला पेशन्स शिकवला जातोय. जितकं तुम्ही इम्पल्सिव्हली डिसिजन न घेता शांत राहून डिसिजन घ्याल, तुम्हाला लोकांचे चेहरे कळतील, तुमच्या समोर सच्चाई येईल, तुमचं हार्ट हील होत आहे. आणि मला असं दिसतंय ना की तुमच्या लाईफमधला सगळ्यात पास्ट लाईफचा कर्मांमधनं तुम्ही बाहेर येत आहे. आणि हे जे बाहेर येणं आहे हे फायनली होईल. आणि तुम्ही तुमच्या लाईफला एक तुम्ही स्वतःला एम्ब्रेस करायला लागाल. तुम्हाला लक्षात येईल तुमच्यामधली चांगली गोष्ट. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला एम्ब्रेस करायला शिकता, तुमचं लाईफ एकदम सुपिरियर होऊन जातं. क्योंकि ॲट दी एंड ही दोन्हीही कार्ड सांगतायत की तुम्हाला तुमच्या मेहनतीला इक्वल गिव्ह अँड टेक मिळणार आहे. पण कधी? जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह कराल, स्वतःची काळजी घ्याल, स्वतःवर प्रेम कराल, स्वतःची महती जाणाल किंवा तुमच्यामधले चांगली गोष्ट जाणून घ्याल, त्यावेळी डेफिनेटली तुमचं लाईफ चेंज होईल. आणि हे तुम्हाला लेसन देण्यासाठीच हा टाईम पिरियड तुमच्या लाईफमध्ये दिलेला आहे. सो मला असं वाटतं की जरी तुम्हाला हे ऐकायला छान नसेल वाटलं तरी पण जेव्हा तुम्ही स्वतःला कर्स नाही करणार, स्वतःवर प्रेम कराल, तेव्हा तुमची सिच्युएशन सडन चेंज तुम्ही नक्कीच पाहाल. सो हे होती तुला राशीचं डिसेंबरचा महिना कसा असेल, तुम्हाला कसा वाटला, तुमच्याशी रिलेट झाला की नाही मला नक्की कळवा. माझं यूट्यूब चॅनल दी एम्प्रेस याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करून तुम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन डेफिनेटली मिळेल. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.